तर हॅलो गाईज, आज काही 8वी माळ होती त्यामुळे घरात आमच्या गोडपुऱ्यांचा कार्यक्रम चालू होता. इथे मम्मी बनवत होती. त्यानंतर गोडपुऱ्या करून झाल्यानंतर मी फटाफट रेडी झाले. तर आता मी चालले आहे भगूरच्या देवीला म्हणजेच रेणुका माता. तर इतकी नटून-थटून मी का चालले आहे कारण काही तर जेव्हा मी 6 महिन्याआधी गेले होते तेव्हा मी रेणुका मातेला बोलले होते का मी पूर्ण साज करून तुझ्याजवळ येईल आणि तुझी ओटी भरेल. त्यानंतर आम्ही फायनली पोहोचलो आणि लगेचच पाऊस चालू झाला. आणि इथे खूप सारे स्टॉल्स लागले होते कसले-कसले. तर मम्मीला सांगितलं पहिले आपण दर्शन करून घेऊ आणि त्यानंतरच काही घ्यायचं असेल तुला तर तू घे. मग इतकी गर्दी वाढत चालली होती कारण काही पाऊस थांबला होता म्हणूनच गर्दी वाढत चालली होती. तर पटापट जाऊन म्हटलं पहिले दर्शन घेऊ नंतर गर्दी वाढली तर बाबांना आतमध्ये नेता येणार नाही. मग सगळं ओटीचं सामान वगैरे घेतलं. त्यानंतर जिथून आम्ही हे सगळं सामान ओटीचं घेतलं त्यांनीच सांगितलं का बॅक साईडच्या दरवाजानी जा कारण काही बाबांना न्यायचं होतं. मग आम्ही फायनली एंटर झालो. एंट्री करताना पण खूपच गर्दी होती आणि सर्वात जास्त मला टेन्शन म्हणजे बाबांचं असतं. तर आम्ही फायनली मंदिरात एंटर झालो आणि त्यानंतरचं जे दृश्य होतं इतकं छान वाटत होतं मंदिरात गेल्यानंतर आणि आम्ही बॅक साईडच्या डोरने आलो म्हणून आम्हाला काय जास्त गर्दी वगैरे लागली नाही आणि लाईन पण नव्हती. मग देवीला मस्तपैकी हात जोडले आणि जी काही मनातली इच्छा होती ती सगळी सांगितली. सगळं काही नीट कर असं बोलून 5 मिनिटं तिथेच बसलो. त्यानंतर डोळे भरून देवीला बघून घेतलं आणि मग आम्ही फायनली ओटीचं सगळं सामान दिलं आणि देवीला बघून आणि तिचा आरस बघून इतकं मनाला वेगळंच वाटत होतं आज. आणि जेव्हा मी मागे आले होते, मागचा ब्लॉग तुम्हाला माहितीच असेल, तेव्हा एवढा काही आरस नव्हता. मग आमच्या सगळ्यांच्या फॅमिलीच्या पाया पडून झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो. आता मम्मीला काही शॉपिंग करायची होती म्हणून मम्मी डायरेक्ट सुरूच झाली तिथे. तर आजच्या साडीचा लूक कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.